नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, श्रावण महिन्यामध्ये सुरुवात झालेली आहे। श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाचं, आपल्या शंकर भगवानचं अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपण जितकी काही सेवा करू त्या खूप सेवा प्रभावशाली सेवा ठरणार आहेत। श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलिंगावरती अनन्यसाधारण वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभिषेक करू शकतो। पण या श्रावण महिन्यामध्ये जे आपण आपल्या घरी रुद्र अभिषेक करतो, तसंच जर शक्य नसेल तर प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगाची पूजा कशी करायची, पूजा करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर आपण काय करावं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करावी, पार्थिव शिवलिंगाचं महत्त्व काय आहे, शिवलिंगाची पूजा करताना काय करावे आणि काय टाळावे, अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता बघा, बऱ्याच त्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण सेवा तर करत असतो, पण काही ना काही चुका आपल्याकडून घडत असतात। त्या चुका नकळत होत असतात। त्यामुळे या चुका न होऊ देता आपण निस्वार्थपणे सेवा कशी करायची हे आज आपण बघणार आहोत। त्यामुळे पार्थिव शिवलिंगाची बऱ्याच जणांना माहिती नाही आहे। पार्थिव शिवलिंग कसं करायचं, पार्थिव शिवलिंगाची घरामध्ये पूजा कशी करायची, हे खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड नसते, शिवलिंग नसतं। अशा वेळी त्यांनी काय करावं, तर शिवलिंगाचा प्रतीक म्हणून आपण एक सुपारी घेऊ शकता आणि एक उत्तम उपाय म्हणजे पार्थिव शिवलिंगाची स्थापना करायची। भगवान शिवशंकराच्या आवडत्या सेवापैकी एक सर्वात महत्त्वाची सेवा म्हणून पार्थिव शिवलिंगाची पूजा म्हणजे पृथ्वी आणि मातीपासून तयार केलेल्या शिवलिंगाला पार्थिव शिवलिंग असे म्हणतात। आता श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक किंवा दररोज पार्थिव शिवलिंगाची स्थापना करून म्हणजे आपल्या हाताने शिवलिंग बनवायचं मातीचं, त्याचं पूजन करायचं आणि संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं। शिवलिंगाचं जे अनेक प्रकार आहेत, जसं स्फटिकाचं शिवलिंग, पारदर्शी शिवलिंग, दगडाचं शिवलिंग, धातूचं शिवलिंग, या सर्वांमध्ये अत्यंत शुभ आणि सर्वात शुभकारी जर कुठलं शिवलिंग असेल तर पार्थिव शिवलिंग। पार्थिव शिवलिंगाचे पूजन जर आपल्या श्रावणामध्ये महाशिवरात्रीला जर केलं तर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित वर देतात। तसंच ज्या व्यक्तीला अपव्रत्तीचे अपघाताचे भय कधीच राहत नाही, त्याला सर्व सुखाची प्राप्ती होते। त्याच्या घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि प्रसन्नता राहते। भगवान शिवशंकर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। आपली एखादी मनोकामना जर असेल, विवाह जुळत नसेल, संतती किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, तर कुठलीही मनोकामना असू द्या, आपण संकल्प करून श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगाचे पूजन करा। भोलेनाथ आपल्या सर्वांची मनोकामना नक्की पूर्ण करतील। तर बघा मित्रांनो, पार्थिव शिवलिंगाचे पूजन करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे। समजा प्रत्येक श्रावण सोमवारी जर पार्थिव शिवलिंगाचे पूजन करणार असाल तर त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे लागेल। श्रावण महिन्यात तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही, त्यामुळे शाकाहारी राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पार्थिव शिवलिंगाचे पूजन करत असताना शरीराने आणि मनानं सुचिर्भित राहणं आणि शांत मन राहणं, निर्मळ राहणं, आता हे खूप महत्त्वाचं आहे। हे पूजन आपण कधी करू शकतो, तर रोज शक्य नसेल तर आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवायचं आणि त्याचे पूजन करायचं। अशा पद्धतीने आपल्याला शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक श्रावण सोमवारी पार्थिव शिवलिंगाचे पूजन करू शकता। सकाळी किंवा संध्याकाळी आपण ही पूजा केली तरी देखील चालेल। आता पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं, तर त्यासाठी माती कशी घ्यायची, पार्थिव शिवलिंगासाठी जी माती लागते तर ती माती एकदम पवित्र माती असावी। नदीकाठची माती असली तर चालेल, शेतातील माती असेल तरी चालेल आणि आपल्या झाडातील माती असेल ती सुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे मातीच नसेल, वाळू असेल तरी ती देखील चालेल। आता माती घेतल्यानंतर त्यामुळे दगड, कचरा किंवा जे काही त्याच्यामध्ये असेल, त्या मातीमध्ये असेल तर ते पूर्ण काढून टाका। ती माती चाळून घ्या, ती स्वच्छ करा आणि स्वच्छ झाल्यानंतर त्या मातीमध्ये थोडंसं दूध, दही, गूळ, थोडंसं शुद्ध तूप टाकावं। गंगाजल असेल तर गंगाजल अवश्य टाकावं आणि आपलं भस्म टाकावं।
शेण म्हणजे भस्म टाकावं आणि शुद्ध जल देखील टाकावं आणि एखाद्या तामणामध्ये किंवा चौरंगावरती पाटावरती आसन म्हणून एखादं पांढरं फूल घ्यावे. त्यावरती मातीचा जो आपण चिखल करतो त्याचं शिवलिंग आपल्याला बनवायचं आहे. शिवलिंग बनवत असताना आपण जे पहिलं आहे आपलं जे चेहरा आपण जे मुख आहे ते पूर्वीकडे असावं आणि उत्तरेकडे असावं, दक्षिणेकडे नको. प्रथम शिवलिंगाचा उंच भाग असतो तो बनवायचा. त्यानंतर त्याची जलधारा असते कडेकडेने शिवलिंगाच्या भोवती बनवायची आहे आणि शेवटी शाळुंका बनवायची. त्याचं जे टोक असतं ते शिवलिंगाचं बनवायचं. शिवलिंग बनवत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्या मनातल्या मनात जप पठण करायचं आहे. माहीत असेल शिवपुराण या ग्रंथामध्ये शिवपुराणमध्ये ते महाराज रोज सांगतात. त्यामुळे पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं हे यूट्यूबवरती सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळे हे शिवलिंग तुम्ही आरामात बनवू शकता. पार्थिव शिवलिंग बनवताना शनिदेवाने देखील त्यांचे वडील भगवान सूर्य यांच्याकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली होती. पार्थिव शिवलिंग हे ज्या वेळेला आपण घरात पूजनासाठी बनवतो फार मोठी नसावी. जास्तीत जास्त 2 ते 3 इंच उंचीची लांबी असावी. अशा पद्धतीने पाटावरती किंवा तामणामध्ये आपण एक शिवलिंग बनवले. आता या शिवलिंगाची पूजा करायची आहे. ही पूजा आपण सकाळी करा, संध्याकाळी करा. ही पूजा आपण कशी करायची तर बघा. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या. त्या तेलाचा किंवा दिवा लावू शकता. कारण आपण कोणतीही पूजा करत असताना आपल्या सेवेचा साक्षीदार म्हणून आपला दिवा असतो. त्या दिवा देवतेला आपण अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आपण जी सेवा करतो ती आपली परमेश्वराकडे रुजू होते. त्यामुळे आपल्या सेवेचा साक्षीदार म्हणून दीप देवतेला मानलं जातं. म्हणून पूजा सुरू करण्या अगोदर दिवा नक्कीच तुम्ही लावून घेऊ शकता. धूप दीप अगरबत्ती सुद्धा लावायचं आहे. आपले पूजा करत असताना आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं. आसनावर बसून आपल्या कपाळावरती कंठाला भस्म लावावे. देवघरातील गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आणि तिथेच गंध अक्षता फुलं व्हायची. पण प्रथम काय करायचं, एक पाट घ्यायचा. त्या पाटावरती व्हाईट रुमाल अंतरायचा. त्यावरती आपल्याला एक ताम्हण ठेवायचं. त्या ताम्हणमध्ये आपल्याला जे आपण पार्थिव शिवलिंग स्थापित केलेलं आहे ते स्थापित करायचं आहे. तिथं बाजूला गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे. नंतर भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे. पार्वती मातेचं नवग्रहाचं स्मरण करायचं आहे. सर्व देवी देवतांना नमस्कार करून आपण त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे. बघा, प्रथम भगवान शिवाचं ध्यान करायचं. मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. भगवान शिवाला आपण जल अभिषेक देखील करू शकतो किंवा रुद्र अभिषेक देखील करू शकतो. पार्थिव शिवलिंगावरती प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं. त्यानंतर आपल्याला अभिषेक करताना साधा क्रम लक्षात ठेवायचा. नंतर आधी पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर आपण शेवटी पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. हे सर्व करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं आपल्याला मंत्राचं पठण करायचं आहे. नंतर ओम शिवमहिमा स्तोत्र म्हणायचा आहे. तुम्ही दुधाने सुद्धा अभिषेक करता, मधाने सुद्धा अभिषेक करता, पंचामृताने अभिषेक करायचा. नंतर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर आपल्याला रुद्र मंत्र म्हणायचा आहे. जो मंत्र असतो तो शिव गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे. त्यानंतर ओम तत्पुरुषाय विघ्न महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदया किंवा शिवमहिमा स्तोत्र आपण पठण करू शकता, श्रवण करू शकता. ज्यांना काही बोलता येत नाही, मंत्र म्हणता येत नाही, त्यांनी यूट्यूबवरती लावून द्यायचं आणि ते मंत्र पठण करायचं. त्यानंतर पांढरं चंदन लावावं, पांढरा गंध लावायचं, भस्म अर्पण करावी, पांढरी फुले अर्पण करावी, बेलपण अर्पण करावं. ओम श्री महेश्वराय नमः, धूपदीपाय नमः. पार्थिव शिवलिंगाला ओवाळायचं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्या दिवशी उपवास असेल तर उपवास करायचा. उपवासाचे पदार्थ, फळाचा नैवेद्य दाखवायचा. इतर दिवशी आपण जे बनवायला किंवा एखादा गोड पदार्थ, शिवाला आवडणारा खीर वगैरे आपण दुधाचे पदार्थ ठेवत असतो. यानंतर आपल्याला या दिवशी उपवासाचे फळ दाखवायचे आहे. श्रद्धेनुसार दक्षिणासुद्धा ठेवायची. यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची आहे. भगवान शंकराची आरती करा. नंतर आरती झाल्यानंतर भगवान शंकरांना मनापासून नमस्कार करा आणि आजच्या पूजेमध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशी मनोभावे श्री शंकराला प्रार्थना करायची आहे आणि विधिवत शिवलिंगाचे पूजन करावे. पूजन झाल्यानंतर मनापासून शंकरांना नमस्कार करावा. तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती महादेवांना सांगा. त्यासोबत एक सुंदर प्रार्थना देखील आहे. हे महादेवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला द्या आणि माझ्यासाठी तुमची कृपा सदैव राहू द्या. माझी इच्छा पूर्ण करा, कारण
आपण पूजा फक्त आपल्या इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करत नाही, तर भगवान शिवप्राप्ती, आपली श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा पूजा करत असतो. ही पूजा सकाळी पण तुम्ही करू शकता. शिवलिंगाची स्थापन करून लगेच पूजा करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला प्रदोषकाळी अशा पद्धतीने शिवलिंग हाताने तयार करून पूजन करावं आणि आरती करावी. बघा, श्रावण महिना म्हणजे प्रत्येक दिवस आपल्याला खूप काही म्हणजे महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने पूजन करू शकतो. जर तुम्हाला पूजन करायला जमलं नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा पूजन करायचं आहे आणि या शिवलिंगाचं पुन्हा संध्याकाळी विसर्जन करायचं आहे. जर तुम्हाला संध्याकाळी पार्थिव शिवलिंग बनवलं त्याचे पूजन केलं तर फार दुसऱ्या दिवशी ते सकाळी त्याचं विसर्जन करावं. प्रत्येक श्रावण सोमवारी अशा पद्धतीने आपण शिवलिंगाचं त्यावरती पूजन करायचं आहे. मग विसर्जन कधी करायचं तर आपण मंगळवारी सकाळी पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करावं. आता हे विसर्जन कशा पद्धतीने करायचं तर बघा, विसर्जन आपल्या जवळपास कुठेही वाहतं पाणी असेल त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्यामध्ये हे विसर्जन करू शकता. आणि दुसरी पद्धत, आपल्या घराजवळ किंवा घरामध्येच एखाद्या बादलीमध्ये शुद्ध जल घ्यायचं, चांगलं पाणी घ्यायचं, त्या शिवलिंगाला भस्म लावायचं, महादेवाचं स्मरण करायचं आणि माझं या पूजेमध्ये जर काही राहिलं असेल तर महादेवा मला क्षमा कर असं म्हणून जे पार्थिव शिवलिंग आहे तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. शिवलिंगावरती थोडंसं पाणी टाका आणि हळूवारपणे हाताने ती माती विसरून घ्यायची आणि शिवलिंगात जोरामध्ये फोडायची नाही, तोडायची नाही, अगदी प्रेमानं भक्तिभावाने विसर्जित करायचे आहे. आणि हे जे पाणी असतं ते आपल्याला एखाद्या झाडाला घालावं, तुळशीला मात्र घालायचं नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी स्वच्छ पाण्यामध्ये आपण शिवलिंगाचं हे विसर्जन करू शकतो. पूजे झाल्यानंतर आपण घाईघाईने शिवलिंगाचे विसर्जन करू नये. पूजेचा दिवा शांत होऊ द्या. पूजेमध्ये ठेवलेला प्रसाद व्यक्तींना खायला द्या आणि पूजेमध्ये ठेवलेली जी दक्षिणा आहे ती मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता किंवा तुमच्या श्रद्धेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. पूजेमध्ये वापरलेली फुलं पानं कचऱ्यामध्ये न टाकता, बागेतील मातीमध्ये न टाकता तुम्ही ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. तर बघा मित्रांनो, 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार पार्थिव शिवलिंगाची पूजा नक्की करू शकता. दररोज पूजा करणं शक्य नसेल तर कमीत कमी एखाद्या श्रावणी सोमवारी किंवा एखाद्या प्रदोषकाळी तर तुम्ही ही श्रद्धेनुसार पूजा नक्की करू शकता. महादेवाच्या पूजेसाठी मोठा खर्च करण्याची काही गरज नाही. साध्या पाण्याने, बेलपत्राने आणि मनापासून केलेल्या ओम नमः शिवाय या मंत्राच्या जपाने सुद्धा भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. सगळ्यात महत्त्वाचं काय तर पूजा करताना आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असू द्या. आता शिवलिंगाची पूजा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर बघा, काही चुका आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत. नंबर 1, शिवलिंगावरती प्रामुख्याने आपण जे दूध अर्पण करतो ते कच्चं दूध असावं, ते उकळून गार केलेलं दूध नसावं. तसंच पिशवीतून दूध देखील वापरू नये. शिवलिंगाला पांढरा गंध किंवा भस्मच अर्पण करावं. शिवलिंगावरती पांढरे फुले अर्पण करा. शिवलिंगावरती बेलपत्र वाहताना ते उलटं व्हावं आणि ज्या शिरा असतात ते पानाचे टोके आपल्याकडे असाव्यात. या पद्धतीने शिवलिंगावरती अर्पण करावं. आणि देवघरामध्ये जे शिवलिंग असतं ते फार मोठं नसावं, 2 ते 3 इंच एवढ्याच उंचीचं शिवलिंग असावं. त्यासोबतच ते नंदी नाग नसावा. शिवलिंगावरती सुगंधी द्रव्य किंवा अत्तर अर्पण करू नये. शाळुंग असते किंवा त्याचे जे टोक असतं ते सोमूत्र असे देखील म्हणतात, ते उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने शिवलिंग देवघरामध्ये ठेवावं. नंतर मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस जाल तेव्हा शिवलिंगाची पूजा करत असताना सोमसूत्राचा बसून पूजा करायची नाही, कारण या दिशेला शिवलहरी जास्त प्रमाणामध्ये उत्तेजित असतात. पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक करत असताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही. शिवलिंग किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये पंचामृत सुद्धा टाकायचं नाही, कारण हे पार्थिव शिवलिंग आहे. नंबर 7, भगवान शिवाला शांतता प्रिय आहे, त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर आपण शांत राहण्याचा प्रयत्न करावा. घंटानाद जास्त करू नका. भगवान शिव नेहमी हे ध्यानस्थ असतात, त्यामुळे त्यांना शांत राहणं आवडतं. शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करताना आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर चंदन लावून शिवलिंगावरती अर्पण करा. बेलपत्रासोबत तुम्ही शमीपत्राचं आणि धोत्र्याचं फूल किंवा फळं, रुई, पांढरीची फुलं शिवलिंगावरती अर्पण करू शकतात. आणि पानं अर्पण करण्यासाठी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आणि शिवलिंगावरती नेहमी पानं, फुलं अर्पण करताना ते ओले करून घ्यायचे आहेत आणि मगच शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. त्यासोबत शिवलिंगावरती जेव्हा अखंड अक्षता, पांढरे तीळ, काळे तीळ आपण अर्पण करत असतो तेव्हा ते सुद्धा ओले करून व्हायचे आहेत. शिवलिंगावरती अर्पण करायचे. नंबर 7, भगवान शिवाच्या पूजेमध्ये भस्म, छंद, अष्टगंध, कापूर
अखंड तांदूळ, कापसाचे वस्त्र, लवंग, काळे तीळ, पांढरे तीळ, त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे फूल, पांढऱ्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलपत्र, शमीपत्र, दुर्वा, रुईचं पान, पूजेमध्ये प्रसाद म्हणून एखादं फळ किंवा खडीसाखर, इच्छेनुसार दक्षिणा यापैकी ज्या वस्तू तुमच्याकडं उपलब्ध असतील तर त्या पूजा करण्यासाठी घ्यायच्या आहे. त्याच्यामुळे पंचामृत, दूध, दही, साखर, शुद्ध तूप हे सर्व पदार्थ अर्पण करावेत. नंबर 8. भगवान शंकराचे पूजन करत असताना पांढरे वस्त्र परिधान करावे आणि आपल्या कपाळाला, छातीला भस्म लावावा. आणि सर्वात महत्त्वाचं, भगवान शिवाला भोळा भाव आवडतो. दांभिक भक्ती करू नका. साधारण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. शिवलिंगाची पूजा करत असताना या चुका टाळाव्या. पार्थिव शिवलिंगाची स्थापना करणे आणि विधिवत पूजा करणे हे शिव आराधनेतील एक अत्यंत प्रभावी असं व्रत आहे. आपल्या जीवनामध्ये एखादं संकट असेल, एखादी मनोकामना आपल्याला वाटते की ती पूर्ण व्हावी, आपला संकल्प न करता श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी प्रत्येक सोमवारी किंवा जशी जमेल तशी तुम्ही ही पार्थिव शिवलिंगाचे पूजन नक्की करू शकता. आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि प्रत्येकाला ही सेवा नक्की करावी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्व शिवभक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद करते. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ.